सगळ्या समाजानं विखे पाटील साहेबांवरती विश्वास टाकला की त्यांनी जे आर काढला मराठवाड्यातला मराठा 100% आरक्षणात जाणार. तर मग हा जे विश्वास टाकला ना, तर हा विश्वासाचे गैरविश्वास विखे पाटील साहेबांना होऊ देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याला नाईलाज आहे. मग मला सरकार गरजेचं नाही, मला मंत्री गरजेचं नाहीत, मला माझा समाज गरजेचा आहे. मी ऐकायचं तोवर ऐकत आणि तुम्ही जर हमेशाच असं करत राहिले जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आता उदाहरणार्थ सांगायचं जर ठरलं तर ज्या शिंदे साहेबांनी समित्या शोधलेल्या आहेत ज्येष्ठी शिंदे साहेबाच्या समितीनं त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. का बरं? नोंदी सापडलेल्या असून दिल्या जात नाही. अधिकारी मोठे झालेत का सरकारपेक्षा? जाणून बुजून का अडवणूक केली जाते? गरिबांचे किती हाल आहेत, नोकरीसाठी रोखून धरलं जातं. आणि आता 7 गॅजेटियरचा मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा JR निघाला. त्या JR अर्ज केले. स्थानिक चौकशी अहवाल आहे तुमचा, त्या अहवालानुसार लोकांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केले. मग जर JR अर्ज केलेत, स्थानिक चौकशी अहवालानुसार जर अर्ज केलेत तर प्रमाणपत्र लगेच द्यायला काय हरकत आहे? अधिकारी का त्याच्या मनाने देतोय का? JR देतोय, स्थानिक चौकशी अहवालानुसार देतोय. हे जाणून बुजून कुठेतरी मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे. मराठ्यांच्या भविष्याशी, गोरगरिबांच्या लेकराच्या अस्तित्वाशी खेळण्याचं काम सरकार करायला लागले. या पुढच्या काळात तरी त्यांनी करू नये. नसता मला नाविलाजानं जून महिन्यात उपोषणाला बसावं लागणार आहे. कारण जून महिन्यात ॲडमिशन असते पोरांची. सरकार विनाकारण जर वाटोळ करणार असलं तर मी ऐकणार नाही. आणि तिथून पुढे सांगतो, एकाही मंत्र्याचं ऐकून सुद्धा घेणार नाही. हे विखे पाटील साहेबांनी लक्षात घ्यावं. समाजाने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला सार्थपणानं खरं भरण्याचं काम विखे पाटील साहेबांनी केलं पाहिजे.